नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. शिवलीलामृत हा भगवान शंकरांची महती सांगणारा दिव्य ग्रंथ. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण अवश्य करावे. श्रावण महिन्याचे अधिष्ठान भगवान शंकरांकडे आहे. भगवान शंकरांची जमेल तेवढी सेवा या महिन्यात अवश्य करावी. त्यांची विविध स्तोत्र जसे शिवमहिम स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र, शिवकवच, शिवस्तुती या स्तोत्राचं रोज पठण करावे. आपल्या जीवनातील किती मोठे संकट असू द्या, कुठलं अडलेलं एखादं कार्य असू द्या, अशक्य वाटणारी एखादी गोष्ट असेल, विवाह, संतती, आर्थिक समस्या, आजारपण, आपण किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती व्यसनाने त्रस्त असेल, गंडांतर योग, शत्रुपीडा, किती मोठे संकट असू द्या, संकल्प करून शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आवश्यक करा. 100% मी आपल्याला खात्री देऊन सांगते, संकटातून मार्ग निघणार म्हणजे निघणार. शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण कसं करावं, त्याचे नियम कोणते आहेत, पूजा मांडणी कशी करायची, उद्यापन कसे करायचे, हे पारायण केल्यानंतर काय होतं, काय फायदा होतो, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. असं म्हणतात की प्रारब्ध आपल्या नशिबात जे लिहिलं आहे ते आपण बदलू शकत नाही. मात्र शिवलीलामृत या ग्रंथाची ताकद एवढी आहे, मनोभावे जर आपण या ग्रंथाचं पठण केलं, आपलं प्रारब्ध बदलून जाईल. भोळ्या शंकरांच्या आशीर्वादाने आपलं जीवन सुखकर होईल. हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे. याचं वाचन केल्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतो. जीवनातील दुःख, दारिद्र्य याला तोंड देण्याची शक्ती आपल्याला मिळते. आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल, आरोग्य नांदेल, विवाह जमत नसेल, संततीविषयक समस्या असेल, नवीन ठिकाणी नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीच्या ठिकाणी अडचणी असतील, व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी असेल, करिअर विषयक अडचणी असेल, सर्व अडचणी दूर होतील. आपल्या घरातील एखादी व्यक्ती दुर्धर आजाराने पीडित असेल किंवा व्यसनाधीन झाले असेल, आपण हे पारायण मनोभावे करा. आपल्याला मार्ग नक्कीच सापडेल. संकटातून आपण बाहेर पडाल. 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि त्या दिवशी गुरुवार आहे. पहिल्या दिवशी देखील आपण शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायणाला सुरुवात करू शकता. सोमवारी किंवा गुरुवारी पारायणाला सुरुवात करावी, परंतु श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ आहे, भगवान शंकरांच्या सेवेसाठी समर्पित आहे. त्यामुळे कुठल्याही दिवशी आपण पारायणाला सुरुवातही करू शकता. काही महत्त्वाचे नियम आपल्याला हे पारायण करताना पाळावे देखील लागतात. हे नियम पाळल्यानंतर आपली ग्रंथ वाचन करताना एकाग्रता वाढेल, आपलं मन विचलित होणार नाही, यासाठी नियम पाळायचे आहेत. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम, पारायण काळात मांसाहार करायचा नाही. आपल्या घरामध्ये मांस आणायचं नाही, मांस शिजवायचं नाही, त्याला स्पर्श देखील करू नका. कांदा लसूण युक्त जो आहार असतो, तामसी आहार असतो, तो सेवन करायचा नाही. हॉटेलचं अन्न खाऊ नका, परान्न खाऊ नका. पारायण काळात ब्रह्मचर्य पाळावं. मग खायचं काय, तर आपण दूध पोळी, भाजी पोळी खाऊ शकता, म्हणजे घरात बनवलेलं अन्न खाऊ शकता. झोपताना पलंगावर किंवा गादीवर झोपू नका. जमिनीवर चटई किंवा घोंगडी अंतरावी, त्यावरती झोपावं. काही जर वृद्ध असतील, त्यांना आजारपण असेल, मणक्याचे आजार असतील, पाठीचे आजार असतील, त्यांनी काय करावं, त्यांनी पलंगावरती चटई किंवा घोंगडी टाकावी आणि त्यावरती झोपावं व गादीवर झोपू नका. भगवान शिवाला भस्म प्रिय आहे, म्हणून आपण ज्या वेळेला पारायणाला सुरुवात करता, रोज शिवलिंगाची पूजा करताना शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं. सोबतच आपल्या कपाळाला, कंठाला, खांद्याला, छातीला भस्म लावून वाचन करावे. पारायण काळात मनानं स्वच्छ राहा, निर्मळ राहा, सुचिर्भित राहायचं. शक्य झाल्यास शुभ्र वस्त्र म्हणजेच पांढरी वस्त्र परिधान करून पारायण करा, वाचन करावे. पारायण सुरू असताना रोज उपवास करण्याची मात्र गरज नाही. जर सोमवार किंवा शनिवार आपला नेहमीचा जर उपवास असेल श्रावणातला, तो जर पारायण काळात आला तर उपवास करा आणि त्या दिवशी भगवान शिवाला देखील नैवेद्य दाखवत असताना उपवासाच्या पदार्थाचाच नैवेद्य दाखवायचा. पारायण काळात रोज आपल्या घरात आपण जे अन्न बनवाल त्याचं सकाळ संध्याकाळ पोथीला म्हणजेच पूजेपुढे नैवेद्य दाखवायचा. आपलं वाचन झाल्यानंतर कमीत कमी दिवसातून 1 वेळा आरती करायची. गणपती बाप्पांची आरती, देवीची आरती, भगवान शंकरांची आरती, स्वामींची आरती, अशा पद्धतीने आरती करा. पुढे मी आपल्याला पूजाविधी दाखवणारच आहे. त्याचप्रमाणे पूजेमध्ये आपल्याला शिवलिंग मांडायचं असतं आपल्या देवघरातील. मग या शिवलिंगाची पारायण काळात रोज स्नान घालून पूजा केली तर चालते का, तर अवश्य करावी. रोज तामनामध्ये शिवलिंगाला घेऊन आपण अभिषेक करू शकता, रुद्राभिषेक देखील करू शकता आणि मग शिवलिंग स्वच्छ करून पुन्हा आपली जी पूजा मांडलेली असते पारायणाची, तर त्या ठिकाणी ठेवून त्याचं पूजन करावे. शिवलिंगाला चंदन लावावं, पांढरा गंध लावा, भस्म लावावं. हळद कुंकू अर्पण करू नका, गंध वाहू नका. बेलाची पानं अर्पण करा. पांढरी फुलं शिवाला आवडतात म्हणून पांढरी फुलं देखील अर्पण करावी.
महिलांच्या बाबतीत पारायण सुरू असताना जर मासिक अडचण आली, आपण पारायण तिथेच थांबवायचं. आपल्या घरातील इतर व्यक्ती किंवा शेजारी जे कोणी नियम पाळून पारायण पूर्ण करतील, अशांकडून पारायण हे पूर्ण करून घ्या किंवा आपली अडचण होईपर्यंत थांबून घ्यायची. नंतर आपण नव्याने पुन्हा पारायण सुरू करा आणि पारायण पूर्ण करावं. पारायण काळात भगवान शिवांचा मंत्र ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र, शिवगायत्री मंत्राचं पठण करा. पारण्याची पूजा करताना पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो. संकल्प करूनच आपण पारायणाला सुरुवात करावी, ज्यामुळे आपलं पारायण हे पूर्ण होईल. आपली कार्यसिद्धी देखील होईल. आपल्याला जर पारायण शक्य नसेल तर शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय अतिशय भाग्यकारक असा अध्याय आहे. या अध्यायाचं आपण रोज पठण देखील करू शकता. ज्यांना या 11व्या अध्यायाचं म्हणजे रुद्र अध्यायाचं पठण करणे आवश्यक नसेल, त्यांनी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी या अध्यायाचं पठण केले तरी देखील चालू शकते. त्याचप्रमाणे नित्यपाठाच्या 42व्या संपूर्ण पोथीचा जो सार आहे ते आपण ऐकाव्यात किंवा पठण कराव्यात. पोथीच्या आपण पूजेमध्ये मांडणी केलेली असते. एका चौरंगावरती आसन ठेवून आपण पोथीची मांडणी देखील करायची. पोथीचं पावित्र्य जपायचं. पोथी मांडणीवरती किंवा हातात घेऊन वाचन करू नका. पाटावरती आसनावरती ठेवूनच वाचन करावं. पोथीचं रोज पूजन करून मगच वाचन करा आणि आपलं वाचन झाल्यानंतर पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये गुंडळून ठेवायची. वाचन कधी करावं? ज्या वेळेला आपण बघा आपल्याला वाटेल की आपलं मन शांत आहे, एकाग्रता होईल, त्या वेळेला आपण वाचन हे करू शकता. पण शक्यतो पहाटे वाचन करा किंवा भगवान शिवाला प्रदोषकाळची सेवा आवडते म्हणून आपण संध्याकाळच्या वेळेला साधारणतः 6:30 दरम्यान वाचन करू शकता. साधारणतः आपल्याला एवढे नियम तर पाळायचेच असतात. आता पारायणाच्या 2-3 पद्धती आहेत, त्या आता आपण बघूया. यापैकी कुठल्याही पद्धतीने आपण हे पारायण पूर्ण करू शकता. आता पहिली पद्धत आहे साप्ताहिक पारायण. ही प्रचलित पद्धत आहे. याच पद्धतीने पारायण करण्याचा प्रयत्न करावा. 7 दिवसामध्ये आपल्याला एकूण 15 अध्याय वाचायचे असतात. पहिल्या 6 दिवसाचे रोज 12 अध्याय वाचावेत आणि शेवटच्या 7व्या दिवशी शेवटचे 3 अध्याय वाचावेत. 7व्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करावे. दुसरी पद्धत आहे 15 दिवसामध्ये पारायण पूर्ण करायचं. 15 दिवसात रोज 1 याप्रमाणे 15 अध्याय पूर्ण करायचे आणि शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं. तिसरी पद्धत आहे 1 दिवसीय पारायण. 1 दिवसामध्ये 15 अध्यायाचं वाचन करायचं. आपण एका बैठकीमध्ये किंवा थांबून दिवसभरामध्ये हे पारायण पूर्ण करू शकता आणि दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं. उद्यापन करताना जर सोमवार आला तर सोमवारी उपासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आणि यापैकी आपल्याला जी पद्धत आवडेल, जे जमेल त्या पद्धतीने आपण पारायण करावे. पण मी आपल्याला सुचवेल की साप्ताहिक जे पारायण आहे रोज 2 अध्याय आणि शेवटच्या दिवशी 3 अध्याय या पद्धतीने आपण वाचन करा. पारायण चांगलं होईल, कारण या ग्रंथाचे अध्याय देखील खूप मोठे आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही 1 दिवसीय पारायण हे श्रावणातील प्रत्येक सोमवारी देखील करू शकता. तर आपण पारायण करणार आहात का, मला नक्की सांगा. आपण आता बघूया पारायणाची म्हणजे शिवलीलामृत पारायणाची पूजा मांडणी कशी करायची. 13 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे. आपण पहिल्या दिवशीच पारायणाला सुरुवात करू शकता. ज्या दिवशी आपल्याला जमेल त्या दिवशी पारायणाला सुरुवात करावी. गुरुवार चालेल, सोमवार चालेल, श्रावण महिन्यातील कुठल्याही वारी पारायणाला सुरुवात करावी. ज्या दिवशी पारायण सुरू करायचं असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करायचं, शुभ्र वस्त्र परिधान करावी. आपल्या घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडवावे. पूजेची मांडणी ज्या जागेवरती करायची असेल देवघराजवळ त्या ठिकाणी देखील आपल्याला गोमूत्र शिंपडवायचं आहे. 2 चौरंग घ्या. एका चौरंगावरती पूजा मांडणी करायची आणि दुसरा जो चौरंग असतो तो समोर ठेवायचा. त्यावरती आपण ग्रंथाला आसन देणार आहोत. दोन्ही चौरंगावरती स्वच्छ वस्त्र ठेवावे. पांढरी वस्त्र शक्यतो ठेवावी. भगवान शिवाला शुभ्र रंग, पांढरा रंग आवडतो आणि म्हणून पांढरं वस्त्र ठेवावं. आपल्या कपाळाला गंध म्हणजे पांढरा गंध किंवा चंदन लावावं, भस्म लावावं. आईवडिलांचा आशीर्वाद घ्यावा. आपली रोजची जी देवपूजा असते ती देवपूजा करून घ्यायची. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. दिव्याचं देखील पूजन करून घ्यावं. दिव्याचं पूजन झाल्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन. देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती तामानामध्ये घ्या. जर मूर्ती नसेल तर सुपारी घेतली तरी चालेल. गणपती बाप्पांना अभिषेक घाला. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला थोड्याशा अक्षता ठेवून त्या आसन म्हणून ठेवून त्यावरती गणपती बाप्पांना स्थापित करायचं. त्यांना कापसाचं वस्त्र अर्पण करा. गंधाक्षदा फुलं अर्पण करावी. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता आपण शिवलिंगाची देखील पूजा करणार आहोत.
देवघरातील शिवलिंग ताम्हाणामध्ये घ्यावं. शिवलिंग जर नसेल तर सुपारी घ्यावी. एका वाटीमध्ये दूध, दही, साखर, तूप आणि मध एकत्र करून घ्या आणि हे पंचामृत करून घ्यायचं. शिवलिंगावरती प्रथम शुद्ध जलाने अर्पण करायचं. त्यानंतर 5 पळी पंचामृत अर्पण करा. त्यानंतर पुन्हा शुद्ध जल अर्पण करा. शिवलिंगाला अशा प्रकारे आपण स्नान घाला. शिवलिंगाला स्नान घालताना आपण ओम नमः शिवाय आणि त्यासोबतच शिवमहिम स्तोत्र एक वेळा पठण करावं किंवा श्रवण करा किंवा यूट्यूबवर लावून द्या. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यावं आणि गणपती बाप्पांच्या शेजारीच शिवलिंग आपल्या चौरंगावरती स्थापन करावं. शिवलिंगावर कापसाची पांढरी वस्त्र अर्पण करावी. पांढरं चंदन, पांढरा गंध, भस्म अर्पण करा. पांढरी फुलं अर्पण करा. बेलपान अर्पण करा. बेलपान अर्पण करताना उलटे अर्पण करावं. त्याचा देठ शिवलिंगाकडे आणि टोक आपल्याकडे आणि पानाच्या ज्या शिरा असतात त्या वरच्या बाजूने आल्या पाहिजे अशा पद्धतीने बेलपान हे अर्पण करावं. यानंतर आपण ग्रंथाचं देखील पूजन करणार आहोत. आता दुसरा आणखी एखादा पाट किंवा चौरंग घ्या. तो आपल्या पहिल्या चौरंगाच्या समोर ठेवावा. त्याच्यावरती एखादं स्वच्छ वस्त्र अंथरवावे. त्यावरती अक्षता ठेवायच्या आसन म्हणून आणि त्यावर शिवलीलामृत ग्रंथ ठेवावा. ग्रंथाला हळदी कुंकू अक्षता फुलं व्हावीत. ग्रंथाचं पूजन करायचं. आता बघा, ग्रंथाचं वाचन करताना या आसनावरती ठेवूनच वाचन करा. ग्रंथाचं पावित्र्य जपायचं. आपलं वाचन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रामध्ये ते गुंडळून पोथी ठेवायची आहे. ग्रंथ मांडीवर घेऊन किंवा हातात घेऊन वाचन करू नका. यानंतर आपण करणार आहोत संकल्प. तर हा संकल्प खूप महत्त्वाचा आहे. ज्या मनोकामनेसाठी किंवा ज्या कार्यसिद्धीसाठी आपण हे पारायण करणार असाल ते शीघ्र होईल म्हणून आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षत एखादं फूल घ्यावं. मनोमन भगवान शिवांचं स्मरण करा आणि म्हणायचं, हे कैलासनाथ, मी आपली सेवा म्हणून श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत आहे. माझ्याकडून हे पारायण ही सेवा करून घ्यावी. एखादी मनोकामना असेल भगवान शिवाला विनंती करा. आपल्या हातातील पाणी ताम्हाणामध्ये सोडून द्या. त्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा. हा अखंड दिवा पारायण काळात विझणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. आणि अवधानाने, वाऱ्याने किंवा कुठल्याही कारणाने दिवा चुकून विझला तर कुठलीही भीती मनात न आणता भगवान शिवाची प्रार्थना करायची, क्षमा मागायची आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. ही जी पूजा सांगितली ही फक्त पहिल्या दिवशीच, पारण्याच्या पहिल्या दिवशीच आपल्याला करायची असते. रोज फक्त आपण काय करायचं, ग्रंथाची पूजा करायची आणि वाचन हे सुरू करायचं. मग रोज देवपूजा करत असताना शिवलिंगाला देखील स्नान घालायचं किंवा गणपती बाप्पांची मूर्ती, शिवलिंग आपण जे पूजित मांडलेलं आहे ते हलवलं तर चालेल का? तर नक्कीच चालेल. ताम्हाणामध्ये घेऊन आपण त्यांना रोज स्नान घालून पुन्हा स्वच्छ करून या पूजेच्या ठिकाणी मांडू शकता. त्याचं गंधाक्षता फुले वाहून पूजन हे करू शकता. चौरंगावरती पूजेवरती आपण जे काही बिल्वपत्र वाहतो किंवा पान वाहतो रोज आपण ती बदलू देखील शकता. संकल्प मात्र पहिल्या दिवशीच एकदाच करायचा असतो. रोज वाचन केल्यानंतर रोज आपण जर 2 अध्याय वाचणार असाल, आपला अध्याय झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवत असताना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा. आपल्या घरात आपण जे काही बनवाल त्याचा नैवेद्य दाखवा. उपास असेल, उपासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल. आपलं वाचन झाल्यानंतर दिवसातून कमीत कमी 1 वेळा आरती देखील आवश्यक करावी. गणपती बाप्पांची आरती, देवीची आरती, भगवान शंकरांची आरती, स्वामींची आरती अशा पद्धतीने आरती ही करायचीच आहे. वाचन अगदी मोठ्याने पण नाही, अगदी मनातल्या मनात पण नाही, असं मनोभावे वाचन करावे. 6 दिवस अशा पद्धतीने वाचन केलं 12 अध्याय पूर्ण होतात आणि शेवटच्या दिवशी 3 अध्याय वाचायचे आणि शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी पारण्याची समाप्ती म्हणजे उद्यापन करायचं. उद्यापनाच्या दिवशी काय करायचं, तर उद्यापनाच्या दिवशी आपल्याला महानैवेद्य करायचा असतो. समजा त्या दिवशी जर उपास आला, समजा श्रावणी सोमवार आला तर श्रावण उपासाचे पदार्थ नैवेद्य दाखवायचा आणि जर इतर वार आला तर आपल्याला महानैवेद्यामध्ये भगवान शिवाचा आवडता पदार्थ खीर करावी. कारण भगवान शिवाला पांढरे पदार्थ खूप आवडतात किंवा दुधाचे पदार्थ जसे श्रीखंड देखील चालेल. या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा, महाआरती करायची. त्यानंतर गाईला, कुत्र्याला घास द्यावा. आपल्या दारावरती एखादे याचक किंवा एखादे भिकारी आले त्याला देखील अन्नदान करून तृप्त करा. आपल्या आजूबाजूला कोणी लोक असतील त्यांना प्रसाद द्या. मात्र आपण शिवाला जो घरात नैवेद्य दाखवतो भगवान शंकरांना, तर तो नैवेद्य घरातच ग्रहण करावा प्रसाद म्हणून. या दिवशी संध्याकाळी आपल्या जवळपास कोठेही भगवान शंकरांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं. शिवलिंगावरती 1 कलश
कलशभर पाणी व्हायचं, त्यांना स्नान घालायचं, ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करा, अभिषेक करा, शिवलिंगावरती पांढरी फुलं अर्पण करा, बिल्वपत्र अर्पण करा. तिथे जे ब्राह्मण असतील, पुजारी असतील, त्याने यथाशक्ती दान दक्षिणा द्यावी, तांदूळ दान करावे. या व्यतिरिक्त आपल्याला जेवढे जमेल तेवढे दान करा. याचक असतील, भिकारी असतील, यांना देखील दान करावं, तृप्त करावं. आणि उद्यापनाची ही जी पूजा आहे ती तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी या पूजेवरती पांढरी फुलं अर्पण करायची आणि पूजेचं विसर्जन करायचं. भगवान शिवाची प्रार्थना करायची की या पारण्याच्या विधीमध्ये चुकून जर काही राहिलं असेल तर मला क्षमा करावे. आता पूजा साहित्याचं काय करायचं, तर पूजा साहित्यामध्ये जी काही सुपारी असेल तर ही जी सुपारी आहे ती आपण स्वच्छ करून पुन्हा यूज करू शकता. नाणं असेल तर ते तिजोरीत ठेवावं. बाकी बिल्वपत्र असतील, फुलं असतील, निर्माल्य असेल, हे जे ते एखाद्या झाडाखाली विसर्जित करावं. तर अशा पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये कधीही आपण शिवलीलामृत या ग्रंथाचे श्रद्धेने मनोभावे पठण करा, पारायण करा. बड्या भावानं भगवान शंकरांना जो शरण जातो, भगवान शंकर त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.